नियम बदलले, अटी कडक झाल्या, त्यामुळेच काहींना हप्ता मिळतोय आणि काहींना नाही. चला यामागचं सत्य काय ते जाणून घेऊया. राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमाच झालेला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला आपला हप्ता का आला नाही याची चौकशी करत आहेत. महिला लाभार्थ्यांपैकी ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही त्यांची तपासणी केली असता असे आढळून आले आहे की या महिलांपैकी अनेक जणी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्य सरकारने योजना राबवताना काही अटी आणि शर्ती लागू केल्या होत्या. ज्या महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून दरमहा 1,500 रुपये किंवा त्याहून अधिक मानधन घेत आहेत त्यांना या योजनेत अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही महिला लाभार्थ्यांनी पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतानाही अर्ज केले आणि त्यांना सुरुवातीला हप्ताही मिळालेला आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना मिळून लाभार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळतात, म्हणजेच मासिक 1,000 रुपये मिळतात. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपये संपूर्ण हप्ता मिळणार नाही, तर फक्त फरकाची रक्कम म्हणजेच 500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. सरकारच्या नियमानुसार कोणत्याही लाभार्थ्यांना 1,500 रुपयापेक्षा अधिक रक्कम मिळणार नाही. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दरमहा 1,000 आणि लाडकी बहिणीचे 1,500 दोन्ही मिळून 2,500 होतात. आणि सरकारच्या नियमानुसार कोणत्याही लाभार्थ्याला 1,500 रुपयापेक्षा अधिक रक्कम दिली जाणार नाही. त्यामुळे पीएम किसान व नमो शेतकरी योजना याचे 1,000 आणि लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये मिळणार आहे. म्हणजे 1,500 रुपये होईल जो फरक पडतो 500 रुपयाचा तेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे. आणि या सर्व योजनेचे पैसे मिळून तुम्हाला दरमहा फक्त 1,500 रुपये मिळणार आहे. 2024च्या जून-जुलैच्या GR नुसार पात्र महिलांना 1,500 रुपयाचा हप्ता डीबीटीद्वारे मिळणार आहे. जर कोणत्या योजनेतून 1,500 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळत असेल तर उर्वरित जी काही रक्कम असेल ती दिली जाणार आहे. तसेच शासनाच्या इतर योजनेतून 1,500 रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळत असल्यास ती लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती पत्नी आणि अविवाहित मुले मिळून एक कुटुंब मानले जाईल. पूर्वीच केवायसी पूर्ण झालेल्या महिलांना अर्ज भरून ऑफलाईन पद्धतीने लाभ दिला जाणार आहे. अनेक महिलांना 4 ते 5 हप्ते म्हणजे 7,500 ते 9,000 रुपये आधीच वितरित झाले आहेत. अशा लाभार्थ्यांसाठी पुढील हप्ते समायोजित केले जातील आणि केवळ उर्वरित फरकाची जी रक्कम आहे 500 रुपये तीच फक्त प्रतिमाह जमा केली जाणार आहे. ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी निराधार योजना किंवा इतर योजनेचा लाभ घेतला आहे का हे तपासणं गरजेचं आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांना 1,500 रुपये संपूर्ण मिळणार नाही. त्यांना फक्त फरकाची जी रक्कम आहे म्हणजेच 500 रुपये मिळणार आहे. योजनेचा लाभ वेळोवेळी समायोजित केले जाणार आहे. त्यामुळे हप्ता न आल्यास आधीच मिळालेल्या रकमेचे गणित तपासणे गरजेचं आहे. जर अजूनही तुमच्या काही शंका असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.